ऐका, प्रत्येकाचा भोग आहे, समाधानी मानलंच पाहिजे माणसाने. बघा कळतंय का? आता एवढं घेऊन जा गड्या कीर्तनातून. नाराज राहू नका माझ्या लग्नाला बोलली नाही म्हणून. ऐका, शेजारच्याला खायला नाना प्रकार आहेत. किती? याकडं पासून सुरू केलं तर त्याकडला घास खाईपर्यंत पोट भरून जाते. माय ऐका, खूप महत्वाचं सांगायला तुम्हाला. आज पाठ करून आलेलं विसरून जाईन मी सांगता सांगता. ऐका ऐका, याकडं पासून सुरू करून ह्याचा एक घास त्याचा एक घास, एवढे प्रकार त्याच्या घरात. आणि आपल्या घरामध्ये सकाळची चपाती, सकाळी उरलेली भाजी, तिलाच गॅस चालू करून गरम करून खायचं. का? तिला भेटतंय म्हणून, तिचा द्वेष आणि मला नाही म्हणून खंत करायची नाही. काय करायचं? चित्ते असू द्यावे. बोला बोला बोला. आता हे कापस यायला जाते, इथल्या जात नाही का? तिकडं सांग. एकी नजर 5 किलो येतला. माझा 10 किलो कधी होईल? तिचा 10 किलो 50. उद्या तुझ्या हाती जाते ग. महाराज, 1 मिनिट विषयांतर. जे मजुरीनं 9 वाजता, 8:30 वाजता, 8 वाजता येतात का? कापसालाच ह्याच्या टिपण्या लवकर कशा होत्यात? खरे का खोटे? रॉंग नंबर आहे का? नाही तसं असेल तर इकडे बोलतो. ऐका ऐका ऐका. हो, जा माय 6:30 वाजता जात जा. पुन्हा डुकर. ऐका, कापसातली तेच चालू आहे. तिच्या चढावडीने ही जायला सकाळी उजडलं नाही तरी तू शेतात. काय करताय? तिच्यानं होतंय, तिच्या अंगात बळ आहे. ते सहज चलत 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 बोलत बोलत काम करू शकते. तुझ्या हातात बळ नाही म्हणून तिच्यासारखं तुला करायला जमत नाही. चित्ते असू द्यावे. बोला समाधान हे औषध आहे. काही जरी झालं, शेजारच्या बोरला पाणी लागलं, चित्ते असू द्यावे. नाही तर लगेच देवा पुढे जायचं. देवा माझ्या बोरपेक्षा जास्त. समाधानी नाही. सांगतो तुम्हाला, हळूहळू तिकडे न्यायलो. काही जरी झालं तर काय करायला पाहिजे? चित्ते असू द्यावे. समाधान औषध आहे. एकदा काय झालं बघा, जमते का? अकबर राजा शेप खाऊ लागला. काय खाऊ लागला? ऍपल. ऍपल शेप ऍपल सफरचंद. हा, हे प्युअर महाराष्ट्र. ऐका, हे तेलंगणात आहे म्हणून. नाही तर तेलुगुలో కూడా చెప్పొచ్చు. తెలుగులో చాలా బాగా కీర్తన చేస్తాను నేను. ఎందుకంటే మీకు అర్థం కాదని నేను చెప్తలేను. లేకపోతే మీ అందరికంటే తెలుగు నాకు బాగా వచ్చు. విఠాల कळलं तेला बरं झालं माय म्हणत असेल. बाकीच्या एम చెప్తున్నాడో ఏమో వాడికి అర్థమవుతున్నదో. आहे की नाही? गोरमाटी व्यावचं म्हण, से वाटे आवचं. पण मग वाते करू नये का? मन पिसाद दिन रे. ऑलराउंडर गोडी. हा, नाकून कोयागिर वांता बाई चोकोट कीर्तन कीर्तन नागगुड वांता बारे ते के हाके विष्णू महाराज ना इविरे म्हणतो कोयांग वाटले. बाकी बोर कुंगीर कोया काका कीर्तन केले. निवृत्ती महाराज मीक वांता. ते असं बघायला काय झालं? माणसानं सगळ्यासारखं राहिलं पाहिजे. हे आमचे मामा. आता मी एवढा आडा होतो तेव्हापासून बघायला. असा कसा रे तू? मला कुठेही टाकलं तर तू मॅच होऊन जातो. मी काय पाणी आहे का? लाल मध्ये गेलं की लाल, हिरव्यात गेलं की हिरवा. आपलं तसं नाही ना. महाराज लोकांचं, ज्या गावाला गेलास बाळा म्हणा तसं राहिलं पाहिजे. ऐका, सोडून द्या विषयांतर राहिला. चित्ते असू द्यावे. ते सेप घेतलं, ते ऍपल घेतला, ते सफरचंद घेतला. अकबर कापता कापता काय झालं? ते चाकू निसटले बोटाला. अरे भगवान, भगवान नाही, अरे हे अल्लाह म्हणलं. खुदा बंदर गया. त्यानं ते सफरचंद टाकून दिला आणि आपला बोट दाबून घेतलं. आओ कोई तुम्ही जा अपना. बीरबल तिकडून, महाराज क्या हुआ? ते बोले नहीं दिख रहा है मेरा वोट का क्या? क्या हुआ?
मेरी हिंदी गुलाबी है ना महाराज, मेरी हिंदी निवृत्ती महाराज. आम्ही कीर्तनाला जातो, गावाचं नाव सांगत नाही. गावाच्या अलीकड उपवास होता म्हणून थंडगार ऊसाचा रस दिसला आणि मी म्हणलं गाडी बाजूला थांबव. मस्त ऊसाचा रस पिणं पाप नाही ना? बरं सांगा. नाही मग जमलं, नाही तर लगेच असं बघ चाल दारू पिल्याने. ऐका, तिथं उतरलो आणि ते होता भैया, ते राजस्थानहून आलेलं होतं आणि ते रसाचा गाडा तिथं बसलो. ते म्हणला महाराज किधर जा रे कीर्तन को. मैं म्हणला असं इथं जवळच जा रे, असं इधर ये. ते म्हणला माळा कोळी के अच्छा उधर जा रे. हा ठीक आहे, बोलो क्या होना. मी गुन्हा बसाव का. आता गेलो तिथं, त्याला म्हणलं उसका रस लाव. ते बोले महाराज तुम आए बैठे हमको अच्छा लगा, ऐसा आते रहना, मगर तुमको क्या होना. मैं बोला ना 21 बार तेरे को उसका रस ला 2 गिलास. तुम महाराज दिख रही इसलिए मैं मजाक सहन कर रहा, तुमरे को क्या होना पटकन बोलो. अरे बाबू उसका रस ला. अभी ज्यादा हो रहा देख तेरा. अभी नाही बोला, चल उठ चल जा. म्हणलं बाबू उसका रस ला. अजून तेच म्हणाले का म्हणलं ते उठलं. काय पाहिजे ते माग जा उठ म्हणलं, ते केलं. मी आपला उठलो, ते उसाचे 2-3 भाले लावून होते तिथं, त्याच्या जवळ गेलो. मामा इसका रस लो. त्यानं म्हणला पागल महाराज कहीं का, उसका रस नहीं बोलते, फिर गने का बोल, गने का. मैं पहले बोलिया मेरी हिंदी. वो राजा का बोट काप्या. असं झटकलं. बिरबलाला काय झालंय महाराज. त्याने सांगितलं सफरचंद खात असताना माझ्या बोटाला लागलं, रक्त निघतंय. बिरबल सिपाही प्रधान होता, राजाला केसाला धक्का तरी प्रधानानं. रक्त निघले तर मलम पट्टी काय करो का नाही. बिरबल मोठ्या नसला. अकबराला राग आला, माझ्या बोटाला लागलं तू हसलास का. हसलास. त्यानं उत्तर दिलं महाराज जे होतंय ते चांगल्यासाठी. काय होतंय. जे होतंय ते चांगल्यासाठी. माझ्या बोटाला कापलं तर चांगल्यासाठी झालं म्हणून हसालास. उद्या मी जर मेलो तर बरं झालं, चांगल्यासाठी झालं, मी राजा होईन. शिपाई या इकडं आणि बिरबलला जेलमध्ये टाका. त्याला जेलमध्ये टाकलं. राजा सिंहासनावर. बिरबल आता कसं वाटाले. बिरबल मधून जो हुआ सो अच्छा हुआ, जे झालं ते. राजाला राग आला. मर म्हणला तुला अन्न नाही पाणी नाही, रातभर राहायचं म्हणला. सकाळी उठला, आपल्या शिपायाला अकबर राजाने बोलवलं, चला शिकारीला जायचे. आणि हे शिकार करत करत 2-4 शिपाई घेऊन त्या जंगलात गेले, त्या अरण्यात गेले, त्या फॉरेस्ट मध्ये गेले, आणि त्या आडवेमध्ये गेले. आज केडाता कसं यार जाऊन जंगलात चले गे. तिकडं गेले. ऐका, तिथं भिल्ल समाजाची माणसं आणि ते तिथं त्यांचा देवीचा सण होता आणि तिथं माणसं कापायची प्रथा होती. आणि हे तिकडून आल्यावर बघितलं की सगळ्या भिल्लांनी काय केलं. आता राजा जरा खाता पिता होता महाराजासारखा चांगला, आजचा नाही दुसऱ्या. ते ताज बिज दिसलं. ते बोले जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आपल्या देवीला नरबळी सापडत नव्हता. राजा भेटला, पकडा ह्याला. सगळ्यांनी राजाचा हात धरलो, बांधले त्याला. सगळे भिल्ल का ते शिपाई बिपाई काढून दिले. हे सगळे काम करून घाण गलीसन ते सगळ्यांना काढून दिलं. राजाला तिथं घेतलं. कुठं घेतलं. त्या देवी समोर पूजा केली आणि ह्याला कुकू लावलं जडती द्यायसाठी. जडतीसाठी लावलं आणि ते कापतात तिथं नेऊन असं त्याची मान ठेवली. असं उचल आणि कापणार. त्या राजाचा शिपाई प्रधान म्हणला, महाराज रुको, थांबो. ये बळी, ये नरबळी आपल्या देवी को नाही चलता, जमणार नाही. राजा म्हणला, कस काय. ताजा दिसतंय, नवीन आहे, राजा दिसतोय, मऊ मऊ मासे गोड लागते त्या राजाचं.
अरे हो, पण देवीला सौतावळी पाहिजे, उष्टा नाही. याचं रक्त बाहेर निघलंय म्हणजे हे उष्ट आहे. आणि त्याच्या बोटाला कापलेलं बघितलं, हे उष्टाबळी देवीला जमत नाही, द्या सोडून. दिलं सोडून. अकबर म्हणला बिरबलानं खरं सांगितलं होतं. काय जो हुआ सो अच्छा हुआ. अकबर पळतच गेला, बिरबल समोर आला, त्याला बाहेर काढलं, आणि त्याला विचारलं, माझं बोट कापलं, जो हुआ सो अच्छा, जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणला, कळालं मला. कारण मी तिथं गेलो, असं उष्ट आहे, कापलं ते चांगलं झालं, उष्ट आहे म्हणून मला सोडून दिलं. पण रात्रभर बिन अन्न पाण्याचा तू जेलमध्ये रात्रभर राहिलास, तुझं काय चांगलं झालं? ते म्हणले, महाराज जे झालं ते चांगल्यासाठी झालं. कस काय? ते म्हणला, हे बघा, मी जर तसं म्हणलो नसतो तर तुम्ही मला जेलमध्ये टाकला नसता, बरोबर आहे का नाही? मी म्हणलो म्हणून टाकला, मी म्हणलो म्हणून चांगलं. अरे पण रातभर जेलमध्ये राहिलास की चांगलंच झालं. कस काय? जर मला जेलमध्ये टाकलं नसतं, तुम्हाला शिकारीला जायचं तर तुम्ही काय म्हणला असता? प्रधान चल शिकारीला जायचं. मग आपण दोघं शिकारीला गेलो असतो, मग तुम्हालाही भिलानी पकडलं असतं, मलाही पकडलं असतं. हो, आणि उष्ट आहे म्हणून तुम्हाला सोडून देत होते, आणि सौत आहे म्हणून मला धरून कापत होते. मी इथं थांबलो, जे होतंय ते बोला की मोठ्यानं, जे होतंय ते आता एकदा, जे होतंय ते कीर्तनाहून जाता जाता एखाद्याची चप्पल तुटू नये, तुटली माईनं म्हणाव, जे होतंय मेल्या मोडद्यानं सांगितलंय. मग समाधानी म्हणे का? बोला, काहीही जरी झालं तर मन समाधानी पाहिजे, कळतंय का? पण आपलं मन समाधानी राहत नाही. जेवढं तुम्ही मनाला समाधान ठेवाल तेवढं परमार्थाची एक एक पायरी तुम्ही चढ जाल. कळतंय ना तुम्हाला? अजून एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल, जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, बरोबर आहे का? हो, ऐका, आपलं कर्म आडवं, आपल्या कर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी आपल्या जीवनात घडत नाही. म्हणून समाधानी मानायला शिका. मेन आमचं हे, आमची ही मी आणि आमची ही. गणेश महाराज हाय का? असू जाऊ द्या. आमची डिपू कळा नाही. वा शाबास, म्हणजे इथं कोणीही डिपू नाही, कळत नाही. एकदा मी आमची ही ट्रेन प्रवास करत होतो, रेल ना, ती असं सीटवर, मी असं सीटवर बसलो, बाजूला माणसं, राम राम, धोत्रावर दिसायलात, महाराज दिसायलात, कुठं चाललात, काय चाललात, अंक ठमक ठमक. आता राहते माणसाला काय काम ना धंदा काय, राम ना लेकरं बाळण ते माझ्या समोर दिसले, ते मुलगा एक मुलगी आहे, ती दिसले, ते छान आहेत लेकरं, कुणाचे आहेत? मी म्हणलो, मी काय शेजारच्याचे उचलून आणलो? माझेच आहेत ना. हो, तुमचेच आहेत का? हो. दोन? मी म्हणलो हो माझेच आहे. बोला चाली झाली, आणि आम्ही बोलायला तोपर्यंत तिकडून एक ते झाडतात ना रेलमध्ये, ते बिचारे झाडतात ना, ते दोन्ही डोळ्यानं आंधळ, पण पायवरी घ्या माय, पायवरी घ्या, आंधळ्याला पांगळ्याला योग्य कृपा द्या, पायवरी घ्या माय, पायवरी घ्या. आणि ते साफ करत करत यायले, आहे की नाही? माणसानं पोट भरण्यासाठी काही करा, बरोबर आहे का नाही? हो. ते आमच्या जवळ आलं, सगळा डबा असं, ते आमचं बाकडं तिथं झाडलं नंतर, आणि द्या असं, आंधळ्याला पांगळ्याला एक एक रुपये द्या. आता सगळ्यात दान सुवृत्ती कुणाची असेल तर ह्याची, मोकळ्या मनानं दान. कीर्तन झाल्यावर बघा, एकली इकडे येत नाही. ते सगळ्यांनी कोणी 5 रुपये, 10 रुपये, रुपये, 2 रुपये दिलं त्याला, आणि ते निघून गेलं. आता आमची ही गुन्हानं बसाव का? रात्री जल्द्याला कीर्तनाला गेलताव, रात्री बेरात्री 12 वाजता लोकांजवळून पैसा आणताव, 2-5 रुपये द्याला काय दिलं तू? द्यायला पाहिजे, नाही असं नाही, बरोबर आहे का नाही? हे गाव सुने नाही, रिकाम नारळ तर कधीच नाही, नास का आणता, पण आणताच आणता रात्री रुपये द्याला.
आमची ती तुमच्या मनात नाही नशीब चांगलं आहे. मी म्हणलं, हे बघ रोज एक गाव चालू तुझ्या आशीर्वादानं, कारण तुझ्या किरकिरीपेक्षा बाहेर झालं नाही 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 नाही. मग मी आपलं काय केलं, तिला म्हणलं तुला कळत नाही, आता सगळ्यात अवघड गोष्ट आहे बायाला कळत नाही म्हणून. मला कळत नाही का? कळत नाही म्हणूनच संसार करायला का? कळत नाही म्हणून तिला राग. मला कळत नाही, काय कळत नाही सांगा? तेव्हा तुमचं कीर्तन बाजूला, देव देव करता, कीर्तन करता, भजन करता, नुसतं घ्यायचं माहितीये का? म्हणली ती द्याचं माहित नाही. मी म्हणलं तोंड खवळू नको, मी चांगल्या चांगल्याला बोलू देत नाही, कशाला माझ्या नादीला का? आणि शेवटी मला नवरा आणि तुला भावरा आपलं ते बायको म्हणलेलं, कशाला नादीला का? ते म्हणे बोलाच मला तुम्ही काय करता? अरे पण त्याला मी का देऊ, त्याला मी का देऊ? तुम्हाला दिसणं झाले का? दोन्ही डोळ्याला आणलंय तुम्ही, आणलं असतं त्याच्या जागी राहून बघा. बघा पोती बंद कर, पोती बंद कर. ते दोन्ही डोळ्यानं आंधळ आहे. हो, जे होते ते चांगल्यासाठीच म्हणून. आता तो रागवत आला, त्यानं आंधळ झाले तुम्हाला काय भेटलं? थांब म्हणलं, थांब, मला विचारू नको ते आंधळ का झालंय ते. आपण वर फोन लावू म्हणलं. कुणाला? कोणाला? यमाला. माझ्याजवळ नंबर आहे, कोणाला पाहिजे असेल तर कीर्तन झाल्यावर घ्या यमाचा नंबर. मी टंग 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 दाय केला. हॅलो यमराज महाराज. ते म्हणले बोला. मी सोपान महाराज बोलतोय. ते कळाला आवाजावर. हा, ते आम्ही ट्रेननं प्रवास करायलो. यमराज म्हणाला मी तुझे मिनिटं मोजायलो, तू कुठं काय बसलास, कुणाजवळून भेळ घेऊन खालास, कुणाजवळून शेंगदाणे घेऊन खालास, कुणाजवळून काय घेऊन खालास, सगळं मी लिहालो म्हणला. हो, एक एक मिनिट तुझा लिहालो म्हणला. आणि एकटा नाही, बायकोचा सुद्धा लिहालो. बायको म्हणजे थांबा फोन कट करा. म्हणलं ऐक आता, ऐक ऐक ऐक. आम्ही ट्रेन मध्ये चाललो. हो, आमच्या जवळ एक आंधळ माणूस. हो, त्यानं झाडून काढलं, तुम्ही रुपये सुद्धा दिला. यमानं सांगितलं मला. यमानं. तुम्ही दिला नाही, पण मी का दिला नाही हे हिला सांगा म्हणून मी फोन देऊ लागलो तिला. मी बोल ना, स्पीकरवर टाका, तुम्हीच बोला. मग मी फोन स्पीकरवर टाकला. यम तिकडं घाबरून म्हणलं बाई बाई महाराजीन बाई, तू महाराजाला त्रास देऊ नको, आणि तुला याचं उत्तर पाहिजे असेल तर लिहवायचं सटवीला माहित आहे, मला पुसायचं माहितीये म्हणला. पाहिजे तर सटवीचा नंबर. मी म्हणलं लवकर दे, नाही तर हे मला सुख लागू द्यात. तिनं सटवीचा नंबर घेतला, सटवायचा. टंग 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 टंग. हॅलो सटवाय माय, सांग लिहित असताना लिहिलीस तू? हो. काय लिहिलीस? त्यामुळे त्याच्या नशिबात आंधळ का? त्यावेळेस सटवाई सांगू लागली स्पीकरवर. मी आणि आमची ही ऐकू लागलो. सटवाई बोलू लागली महाराज सांगू का? मी म्हणलं सांगायसाठी ऐकायसाठीच फोन लावला. तिने सांगू लागली हे जे आंधळ आहे की ना डबा झाडायला येते, हो, हे मागच्या जन्मी मंदिरात पूजा करणार बामण होत. ऐका ऐका ऐका, माणसं आंधळे का खुळे का प्रत्येकाचं उत्तर आहे. पाहिजे तर निवांत येऊन भेटा, मी असं काढून देईन तुम्हाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे मागच्या जन्मी बामण होता, देवळात पूजा करत होता. सप्ताह चालू आहे म्हणून कोणीतरी नवसाचे 2-5 किलो तेल त्या बामणाला दिलं. आमच्याच्यानं दररोज मंदिरात दिवा लावणं होत नाही. बामण महाराज तुम्ही मंदिरात राहता? हो. मग एक काम करा तेव्हा हे आजच्या दिवस आम्ही तेल लावतो, उद्यापासून सतत एवढं तेल तुम्ही काय करा पाजळा, ज्योतीला लावा, दिवा लावा. आहे की नाही? मग बामणानं लावायला पाहिजे का? बामणानं देवळात एकच दिवस लावला, एकच दिवस. आणि जेवढं तेल दिलं होतं ते तेल घरला घेऊन गेला आणि बायकोला म्हणला भजे तळ. बायको सगळं भजे खाली, पापड्या खाय. 2 दिवस 4 दिवस देवाला राग आला आणि देवाने त्याला श्राप दिला. सांगितलं हे बामणा ऐक, त्या भाविकानं मोठ्या मनानं माझ्या देवळात उजड कर म्हणून, माझ्या देवळात प्रकाश पाड म्हणून आणून दिलं होतं. माझ्या देवळात अंधार करून स्वतःचा संसारात उजड पाडायला बघालास, पुढचा जन्मच तुझा आंधळा, पुढचा जन्मच आंधळा. बायको म्हणली माया,
देवा तेल चोरलं, देवाच्या मंदिरात अंधार केला, म्हणून ह्याचा हे जन्मच माझ्या तुकाराम महाराजाला म्हणा. तुकाराम महाराज सांगतात, जळत्या दिव्याचे तेल जे चोरीती, देह अंध होती पुढील जन्मा, देह अंध होती पुढील जन्मा, देह अंध होती पुढील जन्मा. जळत्या दिव्याचे तेल जो चोरीती, पुढील जन्मी होती देह अंध होती पुढील जन्मा, देह अंध होती पुढील जन्मा, पुढील जन्मा, पुढील जन्मा. हे आतापर्यंत सांगितलं मी देवा पुरावून आणलेलं नाही, देहूच्या मालकाचा आहे. काय? जळत्या दिव्याचे तेल जे चोरीती, ते हे अंध होती पुढील जन्मा, पुढचा जन्म. म्हणून आंधळ्याला बघलं कधीच मनात दया येऊ द्यायची नाही. का? यानं काही ना काही केलं असेल. हो, त्यानं आंधळ झालं, चित्ते असू द्यावे समाधान. हाताला मार लागला, सांगू का एक एक आता सांगू, पटपट सांगतो. या हातानं कधी दान केलं नाही, मागच्या जन्मी नुसतं घेतच राहिलं म्हणून हात मोडला. पायाला मार लागला, कीर्तनाला आलो नाही, घरी पायावर पाय टाकून बसलोय. आता ते बसणारे हसायला बघा. पुढच्या जन्मी कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? हो, ठेव काय या तोंडानं कधी विठ्ठल 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 मला नाही ना, पुढच्या जन्मात म्हणावं लागेल, म्हणावं लागेल. कळतंय तुम्हाला? कानाला ऐकू येत नसल तर सप्ताह कीर्तन हरिपाठ भजन चालू असताना ते भोंग्याचं तोड तिकडं कर म्हणणारे आहेत की नाही, ते पुढच्या जन्मात वैरे विठ्ठला. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, पण इतने पैसे मी इत नाहीच मिळताय. कळालं तुम्हाला? माय कोणतीच गोष्ट विनाकारण होत नाही. म्हणून माणसानं काय म्हणायचं, काहीही जरी झालं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. काय असू द्यावं? काय असू द्यावं? समाधान. कळालं तुम्हाला? शेजारच्यानं गाडी घेतली आणि हेनं दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेब पोट दुखाले, कवापासून त्यानं गाडी घेतली तर कशासाठी दुखाव? तुझंही मन. आज त्यानं 4 चाकाची घेतली, तू 2 चाकाची घे. त्यानं 6 चाकाची घेतली तर तू 4 चाक. कळतंय ना? पण चित्ते असू द्यावे समाधान. एखाद्यानं म्हणू नये की आम्ही सांगलेला महाराज आहे, बघा बघा कसा कीर्तन करायलाय. आणि एखाद्यानं म्हणू नये आम्ही चांगलं होतं र, काय बोलायला रे टच टच. काही जरी असलं तर चित्ते असू द्यावे. बोला बोला. समाधान. आपल्याला जर सासू भांडकुदळ भेटली, तसं नाही आपल्या गावातली नाही, कारण 100 बुडवीत नाही, भेटली समजावं, चित्ते असू द्यावे. सून जर आपल्याला बोलत असेल तर चित्ते असू द्यावे. पोरग जर लाता मारत असेल तर चित्ते. प्रत्येक गोष्टीत त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही. बरोबर आहे का नाही? हो. महाराज नुसतं समाधानी राहावं का? काही खटाटोप, इकडलं तिकडं तिकडलं इकडं, याच त्याला त्याच याला, याचा धुरा करायचा, त्याची कडव्याच्या गजीवून कडव्याची पेंडीच आणायची, असलं काही करावं का संसारात? महाराज म्हणजे तुम्ही किती कराल किती कराल तेवढं बेकार आहे, तेवढं दुःखच पदरात पडतंय. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. तिसरं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगण्याचे फळ संचिताचे, भोगण्याचे फळ
टाळी वाजवा भजन करा मोठ्या प्रेमाने विठोबर कुमाई उभार 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 कुमाई मजा आली गड्या कीर्तनात आली का नाही छान उग थोडंच गाव चमच्याभर तूप खावा गिलासभर ताक पिण्यापेक्षा कळतंय का गिलासभर ताक पिलं आणि पोत उचलायला गेलं कशी ताकद पुरल चमच्याभर तूप खा दररोजच्या पेक्षा 5 किलो माणूस जास्त वजन उचलते कळालं ना तुम्हाला मग आज तुमची दुधावरली भूक ताकावर भागवली चमच्याभर तुपानेच भागू असं बरोबर आहे का नाही तब्येत चांगली नाही साथ देणं जाईल वयाप्रमाणे होते आता फ्रेश झाले माणसं बरं वाटलं आमदा जरा एक उशिरा फोन आला 15 दिवसाच्या अवधीवर वाटलं काहीतरी मागं पुढं नाही तर नंबर हरपला असेल आपणच समजा काय समजा मोठं प्रेम आहे आपल्या परिसरात आता काल परवा धर्मपुरीत इथं जवळ आहे तिथून आलेत आमचे जेवलग आहेत राहतात कीर्तनाला कुठे बोलवायला लागलेत कौतुक करायला लागलेत लेकरू बरं बोलायले चांगलं बोलायले आता हे तो देणे तुमचे देवाण घ्यावे अखंडित हे तुमच्या पायाचं तुमचा आशीर्वाद आहे हो याच्यापेक्षा हे शक्य नाही हे ताकद हे ऊर्जा नाही तर आज दिवसभराचं पळापळण दगदगन थकावट जर बघितलं एवढा थकवा येत होता पण इथं आला तुमचा आशीर्वाद पाठीमागे असल्यामुळे ही ऊर्जा हे बळ नाहीतरी या व्यासपीठात ताकदच तेवढी मेल्याला जिवंत करायची विठ्ठल म्हणून महाराज प्रत्येक गोष्टीचा इलाज एकच आहे ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान कळते तुम्हाला मालकानं 500ची साडी आणली समाधान 300ची आणली समाधान तुला आणली ना 300ची 500ची का होईना दुसरीला तर ती भेटना झाली तिनं काय म्हणायला पाहिजे मग तिच्यापेक्षा तुझ्या जवळ आहे समाधान आमचे गुरुवरे सांगत होते बघा एक माणूस वाटणं पायानं चलू लागला पायात चप्पल नव्हती काय नव्हती आणि भांडू लागला देवाला त्या देवाला काय कळतं की नाही असं तसं एवढी कुठं गरिबी द्यायची राहते का एवढं कुठं गावात एवढे माणसं आहेत मीच भेटलो का असं ते पाय भाजायले तर चलत चालाय डांबरीवर जात असताना त्या लिंबाच्या झाडाखाली दोन्हीही पाये नाहीत ते माणूस याला दिसला दोन्ही हात जोडले लगेच देवाला देवा चुकलो रे बाबा मला चपल्याच नाहीत अरे पण चपल्या घालायला पाय तर आहे त्याला पाय नाही त्याला पाय यानं समाधान मानायला पाहिजे मला पाय बरोबर आहे का नाही हो आणि याला बघून दुसरं पॅरागान सपाटचे परत ती पटक पटक वाजती पॅरागान माहिती हा असंच ती चप्पल घालून जाऊ लागला आणि म्हणू लागला देवा दुसऱ्याला म्हणलं की ते हिलसन फिलसन बुट्टान फिट्टन नाहीत आणि मला म्हणलं की चप्पलच म्हणून जाऊ लागलं आणि त्यानं हे बगर चपल्यावाल्याला बघितलं देवा उपकार आहेत रे तुझे का मला चप्पल तर घडली त्याला चप्पल सुद्धा नाही समाधान मानायला पाहिजे हे चालले तिकडून उच्च टाचाची शँडील लिवले आणि एक बँडील तिकडं आपली ते पोरगा आणि ते बघू लागलं देवा काय केलंस तू चांगलं गाडी बिडी जरा चांगलं असायला पाहिजे त्यानं हे शिल्परवालं बघितलं स्लीपर देवा चांगलं केलंस म्हणलं हात जोडलं मला चप्पल तर आहे आणि त्याच्या बाजूनं मोटरसायकल वालं गेलं मोटरसायकल वालं म्हणलं देवा कारवाल्याला त्याला आणि ते म्हणू लागले हे बघ पायी चपलीनं चालायला ना त्याच्यापेक्षा तुला मोटरसायकलीनं समाधान मान मोटरसायकल वाल्यानं कारवाल्याकडे बघून आपल्यापेक्षा महागलं बघायचं आपल्यापेक्षा महाग कारवाल्यानं मोटरसायकल वाल्याकडे बघायचं देवानं त्याला मोटरसायकल दिली मला कार आहे समाधानी मानलं पाहिजे बरोबर आहे का नाही माणूस आता शेवटचं वाक्य थांबतो मी आता शेवटचं वाक्य
माणूस समाधानी कधी होतोय? आपल्यापेक्षा पुढचा विचार करून नाही, तर आपल्यापेक्षा मागच्यांना बघून जो विचार करतो तो माणूस समाधानी. विठ्ठल कळलं महाराज? हो, आता आम्ही समाधानी राहणार, सगळं चांगलं राहणार, आमची फाटकी ठेवणार चप्पल आणि दुसऱ्याची चांगली म्हणा, समाधानी राहणार. हो, पण हे संसार गाडं चालवायचा आहे, लेकर आहे, शाळा आहे, या सगळ्या गोष्टी, लेखीचं बाळातपण आहे, लेखाचं लग्न आहे, सून चांगली भेटली की नाही, पुन्हा शेती, पुन्हा बाडी, पुन्हा गाडी, पुन्हा वाडी, हे कस काय करायचं? याला एक छोटासा 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. आपण सगळे ब्रह्मचारी आहेत इथं, आहे की नाही? आपलं ते चुकलं माझं. आपण सगळे लग्न झालेले माणसं आहेत, बरोबर आहे की नाही? हो. तर सगळ्याला 1-1, 2-2 लेकर आहेत, मला 2 आहेत, ऐका. तर आपण आपल्या लेकराला खेळतो, बरोबर आहे का नाही? खेळतो का नाही? हो, असं उचलून घेतो, पुन्हा वरी टाकते. तसं करू नये, पण पटण्यासाठी असं वरी टाकतो, पुन्हा झेलतो. तसं करूच नाही. घटना घडलेली आहे, कोण्या गावची, कुठं काय ते सांगत नाही. ते लेकरू हातातून पडलं ना, गेलं. तुम्हाला सांगतो, फक्त दृष्टांत म्हणून घ्या. त्या लेकराला वरी टाकलं की ते लेकरू हसते, रडत नाही. काय म्हणलं तुम्ही? जेवढं वर टाकाल तेवढं ते लेकरू हसते. त्या लेकराला विचारलं कोणीतरी, अरे वरून पडशील, तुला लागल, हाताला लागल, पायाला लागल, डोक्याला लागल, वर टाकालाय बाप तुझा, वर टाकालाय, तरी ते लेकरू हसायले, पण घाबरणं झाले. का? कारण त्या लेकरानं उत्तर दिलं, मला धरण्यासाठी माझा बाप आहे, मला धरण्यासाठी माझा बाप आहे. तसं आपण संसारात कितीही उड्या मारल्या, कुणीही ढकलून लावलं, कुणीही काय केलं, तर घाबरायचं नाही. एकच गोष्ट मनाला सांगायची की माझ्या पाठीमागे माझा देव आहे, म्हणून सगळा भार, माझं सगळं ओझ ते देव सांभाळतय. तुका म्हणे घाल तयावरी भार, तुका म्हणे घाल तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तयावरी भार. वाहू हा संसार, वाह महाराज, वाह. देवा क्या बात. पायी, वाहू हा संसार देवा पायी, देविले आनंद ऐसे रहावे, देविले आनंद ऐसे रहावे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू देवा पायी, देविले आनंद ऐसे चिरावे, ऐसे चिरावे. चित्त्या सुधावे समाधान, चित्त्या सुधावे समाधान, चित्ते आ
चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान वाहिरे अनंत तैसेची राहावे वाहिरे अनंत तैसे राहावे माणसानं लास्टचा घास आवडीनं खाला पाहिजे हो है की नाही? हे, शेवटचा घास लास्ट राहते की नाही माणूस चव तशीच कायम राहावी म्हणून गड वाजले लेकराने ध्वनी हे बघा जमते का कौतुक करायला हा छान म्हणून तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ऐका पटते का बघा तुम्ही मोटरसायकलीवर प्रवास करायला कुठं करायला मोटरसायकलीवर तुम्हाला एक 5-10 किलोचं 20 किलोचं 50 किलोचं पोतं घेऊन जायचं ऐका कळतंय का बघा 50 किलोचं पोतं तुम्हाला गाडीवर न्यायचं इथून इचोड्याला न्यायचं मग काय म्हणायचं त्या गाडीवर माग बांधून घेऊन जायचं का आपल्या डोसक्यावर ठेवून गाडी चलित न्यायचं बोला 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 गाडीवर बांधायचं बरोबर आहे का नाही आता एकदा एक चान्स लास्ट होता डबल विचारायलो तुम्हाला 10-50 किलोचं पोतं जर इचोड्याला न्यायचंय गाडीत चालवायला तुमच्याजवळ गाडी आहे ते पोत माग ठेवलं बांधायचं माग ठेवून का डोक्यावर ठेवून घेऊन जायचं कसं करता पुन्हा एकदा विचार करून सांगा बरं माग ठेवल्यावर गाडीला वजन होत नाही की होते की नाही गाडीला वजन गाडीला वजन होते म्हणून काय करायचं पोत बोला काय करायचं महाराज अरे गाडीवर ठेवलं तरी ओझ गाडीलाच आहे आणि डोक्यावर ठेवलं तरी ते डोक्यावरून पुन्हा त्याचं ओझ गाडीलाच आहे बरोबर आहे का नाही कोणतं सोपं आहे म्हणून गाडीवर ठेवणं सोपं का डोक्यावर ठेवणं सोपं गाडीवर ठेवणं सोपं आहे बरोबर आहे का नाही तसं संसार आपल्या डोक्यावर ठेवून करणं सोपं का देवाच्या भरोशावर ठेवून करणं सोपं बोला पटकन बोला कोण म्हणणार ते आहे की नाही आपल्या डोक्यावर कसं होईल लेकराचं कसं होईल पिकल का नाही पाणी आलं का नाही ते आपल्या डोक्यावर ठेवून प्रवास करणं येड्यात काढतील का नाही लोक आपण काय करायचं तेच संसार देवाच्या पायावर ठेवायचा गाडीवर ठेवायचा आपण फक्त गाडी चालवायचं काम करायचं बरोबर ते मागे येते की नाही पोत तसं संसार आपला आपल्या पाठीमागे येते मग एकच करायचं तुका म्हणे घालू तयावरी भार कुणावरी वाहू हा संसार देवापायी हे संसार नावाचं वज त्याच्या पायावर ठेवून द्यायचं आणि उग करायला करायचं देव बरोबर सगळं करते बरोबर आहे का नाही असा सरळ सरळ म्हणून एकच करायचं ठेविले अनंत तैशीची राहावे चित्ते असू द्यावे चाल भेटली नाही तरी चित्ती असू द्यावे एखादा मुंबडा वाजायला भेटला नाही तरी चित्ती असू द्यावे एखादा अभंगाचं चरण सुटलंही जरी नाही तर चित्ती असू द्यावे आणि अभंग सुटून चरण सुटून जरी बोलायचं बघ राहिलं तर चित्ती असू द्यावे तुमच्या मनासारखं जर कोणती गोष्ट सांगितली चित्ती असू द्यावे तुम्हाला राग यायसारखं जरी बोललं तर काय करायचं चित्ती असू द्या हे औषध कुठेही काम देतंय उद्या हे जर शेतात कुठं कामाला गेले आणि यांना काही जरी झालं चित्ती असू द्यावे मी कीर्तन केलं संध्याकाळचं चित्ती असू द्यावे समाधान सकाळी काल्याला गावातल्या सगळ्या महिला मंडळींनी स्वयंपाकाकडे यायचंय टमाटे चिरून द्या मिरच्या चिरून द्या आमक करून द्या एक बाई मिक्सर आणली आणि त्या मिरच्या वाटण्यासाठी फरकन केलं ते मिरची उडलं मजा डोळ्यात गेलं बाई तुला कळालं का नाही महाराज चित्ते असू द्या ऐका काहीही जरी झालं एकच वाक्य वापरा संसारात चित्ती असू द्यावे समाधान येतामती येता अवकाश झालेली सेवा 8:30 ते 10:30 केलेले 5-10 मिनिटं जरी उशीर झाला तर काय राग कराय तुमचंच लेकरू आहे ना मी काय बाय परदेशातून आलो नाही इंग्लिश मध्ये कीर्तन व्हॉट आर सेविंग टू करा महाराज काय सांग नाही आपलं लेकरू आहे आपल्या भाषेत कौतुक आहे की नाही आपल्या लेकराला आपण मोठं करायचं एक वाक्य बघा जमते का एक वाक्य बघा जमते का कळते का तुम्हाला मराठी कळते ना सगळ्याला माय दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी ऐका 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 हे कळालं तर मला प्रतिसाद चांगला मिळेल महाराज दुसऱ्याला मोठं दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी स्वतःचं मन चांगलं असावं लागते.
कळालं मला तुमचं मन किती चांगलं आहे ते. खरंय का? बरं अजून एकदा. आता हे चुकी करायची. दुसऱ्याला चांगलं म्हणण्यासाठी, दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी स्वतःचं मन मोठं असावं लागतंय. हे दुसऱ्यानं सांगितलेलं मोठेपण आहे, स्वतःच ऐका. म्हणून असाच परमार्थ तुम्ही उत्तरोत्तर कराल एवढी अपेक्षा करतो. बरं वाटलं ते मागच्या वर्षी तिथं आतमध्ये थोडासाही साऊंड सोडलं का ते गोंगट गोंग होऊ लागलं इको. त्यांची चूक राहत नाही. तिथं जिथं फ्रीडम मोकळं वातावरण राहते. आणि वारवसाला इथंच बरं आहे. किती पंखीन किती कूलर लावलं तर गरमी व्हायले आहे की नाही. ते पावसाळ्यात उन्हाळ्यात बरं आहे, पण संध्याकाळी निवांत माणसाला कुठवरही लांब बसता येते. असं तेवका पटलं कीर्तन तर बसली नाही याच्या काय पण छान आहे. सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला. सर्वांच्या पायावर दोन्ही हात आणि एक मस्तक ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गणेश्वर माऊली